24 इंडिया लाईव्ह न्यूज। नमस्कार, आपल्या सर्वांच्या 24 इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आहे। बघा आजची खास खबर आणि शेवटपर्यंत बघा। धन्यवाद। आज आमच्या सोबत आहे सचिन शंकरराव कालवंडे जी। काही दिवस अगोदर मंगेश सोनटक्के आणि सोनटक्के परिवार यांनी आम्ही तिथे शहानिशा करण्यासाठी गेलो असताना त्यांनी काही आरोप सचिन कालवंडे यांच्यावर लावलेले आहे। आज आपल्या सोबत सचिन कालवंडे जी आहे ते आपल्याला सविस्तर सांगणार आहे प्रकरण असली काय आहे। तर तुम्ही तुमचा परिचय देऊ शकता। मी सचिन शंकरराव कालवंडे, माझा शिवाजीनगर गेटजवळ इथे नजूल भूखंड क्रमांक 103 कसा नंबर 145 कॉर्पोरेशन क्रमांक 655 हा स्वमालकीचा प्लॉट आहे। मी केशव रामचंद्र सोनटक्के यांच्याकडून हा विकत घेतलेला आहे आणि हा प्लॉट विकत घेतल्यानंतर त्याचे सर्व शासकीय दस्तावेज, हा लीज होल्ड प्रॉपर्टी होती, 30 वर्षाची लीज असते, परंतु त्याचे संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयात पैसे भरून त्याला मालिक मकबूजा फ्री होल्ड केलेला आहे। माझ्या नावाने आखीव पत्रिका आहे। हा प्लॉटची मूळ इतिहास सांगायचा म्हणजे हा 1931 ला गोविंदा कृष्णा खाती यांना लीज मिळाली होती आणि गोविंदा, बाबूराव आणि रामचंद्र हे 3 भाऊ होते। ते तिघे मिळून राहत होते, परंतु मूळ प्रॉपर्टी हे गोविंदा कृष्णा खाती म्हणजे सोनटक्के यांची होती। त्यानंतर बाबूराव सोनटक्के वर्धेला राहायला गेले, त्यांचा संबंध या प्रॉपर्टीसोबत काही नव्हता। तिथे गोविंदा, त्यांची पत्नी रुक्माबाई आणि वसंत आहे, तिघेही मरण पावले। त्यानंतर रामचंद्र, त्यांचे भाऊ हे सुद्धा मरण पावले आणि रामचंद्रचा जो मुलगा होता केशव हा तिथे राहत होता आणि केशव त्या प्रॉपर्टीची देखभाल केली। यांच्या काही न्यायालयीन आपसी वादविवाद होता। त्यानंतर ते प्रॉपर्टीचा देखभाल केशव करत असल्यामुळे पूर्ण सरकारी दस्तावेजावर केशव याची आखीपत्रिकेवर नोंद झाली। ही प्रॉपर्टी आधी राकेश घोसेकर आणि किशोर कांबळे, मधु कांबळे ह्या तिघांनी मिळून 2012 ला सौदा केला होता 13.5 लाख रुपयात आणि तिथे किशोर कांबळे यांनी 1,61,000 रुपये केशव सोनटक्केला दिला होता। परंतु 6 वर्ष 2018 पर्यंत ह्या तिघही लोकांनी केशव सोनटक्केला 1 रुपये नंतर दिला नाही आणि यांना त्या केशव सोनटक्केला काय त्यांच्यासोबत फ्रॉड करायचा होता आणि पैसे न देता रजिस्ट्री मारून घ्यायची होती, म्हणून त्यांनी त्याला घुमवलं। पण 2018 मध्ये जेव्हा केशवला हे माहीत झालं की मला घुमवत आहे, तर केशव सोनटक्के म्हणाले मला एक तर पैसे द्या, नाही तर मी दुसऱ्याला विकतो। त्यामुळे हा सौदा मग माझ्याशी करण्यात आला। मी किशोर कांबळे, राकेश घोसेकर आणि मधु कांबळे या तिघांना भेटलो। म्हटलं हा प्लॉट तुम्ही घेता की मी घेऊ? ते म्हणे आम्ही घेत नाही, आम्ही याला 1,61,000 रुपये दिलेले आहे। त्यांनी मला कागदपत्र दाखवले, त्यामुळे मी 1,61,000 रुपयाच्या बदल्यात 7.5 लाख रुपये त्यांना परत केले तिघांनी मिळून आणि ते सर्व चेकद्वारे केले। त्यानंतर मी 2018 साली अग्रीमेंट टू सेल रजिस्टर्ड मारला। केशव सोनटक्के यांनी मला त्यांच्या परिवारांनी मारून दिला आणि त्यावेळेस स्टॅम्प ड्युटी भरली आणि रजिस्टर्ड करारनामा केला। त्यावेळेस किशोर कांबळे आणि मधु कांबळे हे स्वाक्षरी त्यांनी केली, त्यांनी पैसे घेतले, चेकद्वारे पैसे घेतले। परंतु राकेश घोसेकर यांनी पैसे 1 रुपयाही न देता त्यांनी 20 लाख रुपयाची डिमांड केशव सोनटक्केला केली आणि मला म्हणे जर पैसे देशील नाही तर मी तुला खोट्या दस्तावेज मध्ये फसवेल, तुझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करीन आणि खोटी केस टाकेल। परंतु त्याच्याकडे काहीच पुरावा नव्हता, काही नव्हता। त्यामुळे 2019 मध्ये मी सेल डीड मारली आणि हे सर्व माहीत असताना राकेश घोसेकर यांनी त्या केशव सोनटक्केवर खोटा दावा कोर्टमध्ये टाकला आणि त्यांनी असं तिथे दिले की मी 10,11,000 रुपये केशव सोनटक्केला 3 वर्षात 50,000, 1.5 लाख, 2 लाख असे चेकद्वारे दिले। त्यांनी चेक नंबर टाकला त्या खोट्या रसीदमध्ये, पण कोणत्या बँकेतून पैसे गेले आणि केशवला कोणत्या खात्यात दिले हे टाकले नाही आणि असा खोटा दावा 2019 पासून 2025 पर्यंत प्रलंबित आहे, परंतु आजपर्यंत त्याला स्टेटस को कुठे मिळालेलं नाही। राकेश घोसेकर भूमाफी आहे, त्यांनी हुडकेश्वरमध्ये सचिन नवघरे याचा प्लॉट असाच हडपण्याचा प्रयत्न केला। हुडकेश्वर ठाण्यात त्याच्या विरुद्ध, राकेश घोसेकर विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। त्यांनी बडकत चौकात एक मोठा प्रकरण होतं, त्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला, असाच त्यांनी प्रयत्न केला, तिथे सुद्धा कोतवालीमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। अशा विविध गुन्हे दाखल होतात। तो खोटे करारनामे करतो, दस्तावेज करतो, खोटे चेक बनवतो, लोकांविरुद्ध खोटे दावे टाकतो, पोलीस स्टेशनला हाताशी घेतो आणि तो दबाव टाकतो। आता त्याला वाटलं की हा प्रॉपर्टी माझ्या याच्यात येत नाही, म्हणून त्यांनी हा जो आता प्रकरण घडत आहे याच्यामध्ये मुख्य मोडक्या हा राकेश घोसेकर आहे। यांनी काय केलं की आजूबाजू लोकांना भडकवलं। जे मंगेश सोनटक्के यांनी तुमच्या न्यूज चॅनलला जो काही बयान दिला होता, तर मंगेश सोनटक्केची फॅमिलीचा मूड असा आहे की माझ्या बाजूला मंगेश सोनटक्केचे वडील जे आहे चिंदूचे सोनटक्के, यांना एकूण 6 मुलं आहे, 1 मुलगी आहे
त्याच्यात विजय सोनटक्के, ओंकार सोनटक्के, सचिन सोनटक्के असे एकूण 6 मुलं, एक मुलगी आहे आणि त्यांची पत्नी प्रमिला सोनटक्के. तर ह्यांच्या 200 फुटाचं घर आहे. त्या 200 फुटाचं घर असल्याचा डॉक्युमेंट हा माझ्याकडे आहे. हा याच्यामध्ये नमूद आहे की 22.36 चौरस मीटर त्यांचं घर आहे. हा दस्तावेज आहे. हा दस्तावेज मिलिंद मेश्राम साहेबांनी, उपायुक्त झोपडपट्टीचे सहाय्यक आयुक्त आहे उपायुक्त, यांनी म्हटलेला आहे. आता याच्या आधी जे विजय सोनटक्के आहे, मंगेश सोनटक्के यांचा भाऊ, ज्यांनी आपल्या समोर बयान दिलं की सचिन काळबंडे जबरदस्ती आमचं घर तोडलं, संडास तोडलं आणि या जबरन काहीतरी आमच्यावर करताय, त्याची पार्श्वभूमी अशी आहे की विजय सोनटक्के याचं घर फक्त 200 स्क्वेअर फूट आहे, 22.65 स्क्वेअर मीटर, आणि त्यांनी 800 स्क्वेअर फूटर आहे म्हणून कोर्टात माझ्याविरुद्ध दावा टाकला, माझ्याविरुद्ध पिटिशन टाकली की यांना माझ्या ह्या बांधकामाविरुद्ध स्टेटस को मिळण्यात यावा. आणि जेव्हा कोर्टाने त्याचे डॉक्युमेंट पाहिले, विजय सोनटक्के परिवाराचे, प्रमिला सोनटक्के परिवाराचे आणि माझे डॉक्युमेंट पाहिले, तर कोर्टाने स्पष्ट आदेश दिला की तुमचं घर तुटत आहे असं कुठलाही पुरावा तुमच्याकडे नाही, 800 स्क्वेअर फूटबद्दल कुठलाही तुमच्याकडे पुरावे नाही, आणि सचिन काळबंडे हा आपल्या घरातच काम करत आहे, हा आपल्या कंपाऊंड त्यांनी तोडली, तो आपल्या घराचं बांधकाम कॉर्पोरेशनच्या मंजुरीनुसार करत आहे आणि याच्याकडे सर्व डॉक्युमेंट आहे, आखीपत्रिका आहे, नजूलचे डॉक्युमेंट्स आहे. त्यामुळे तिथं स्टेटस कोचा दावा त्या मंगेश सोनटक्के, विजय सोनटक्के परिवाराचा खारिज केला. आणि जेव्हा आम्हाला हे माहीत झालं की कुठेतरी पॉलिटिकल मध्य नागपूरचे आमदार प्रवीणजी दटके, दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांच्या दबावात येऊन त्या सोनटक्के परिवाराचा, विजय सोनटक्के परिवाराचा 200 फुटाचा प्लॉट हा 800 फुटाचा करण्याचं हे पत्र निघालं. हे नागपूर महानगरपालिकेचं आपण पत्र पाहिलं असता तुम्हाला इथे लक्षात येईल की पीटीएस नंबर 366 आहे. चिंदूजी सोनटक्के यांचं सुधारित क्षेत्रफळ 74 स्क्वेअर मीटर म्हणजे 800 फूट जवळपास दाखवण्यात आलं आणि बांधकामचे क्षेत्रफळ 61.518 स्क्वेअर मीटर दाखवण्यात आलं. जेव्हा आम्ही याच्यावर आक्षेप अर्ज घेतला, कारण की माहिती अधिकारात याची माहिती काढली होती, फक्त 200 फुटाच्या घरावर यांचा टॅक्स लागलेला आहे, 60 वर्षाचं घर यांचं आम्ही कबूल केलतो, पण तो घर फक्त 200 फुटाचा आहे. आणि हे जेव्हा कोर्टात यांचा न्याय नाही मिळाला, त्यांना निकाल नाही लागला त्यांच्या बाजूने, त्यांनी खोटे दस्तावेज असे करण्याचा प्रयत्न केला आणि याला आपल्या आमदार साहेबांनी मदत केली. मिलिंद मेश्राम साहेबांनी आम्ही जेव्हा प्रत्यक्ष भेटायला गेलो त्यांनी त्यांचं नाव घेतलं, कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं नाव घेतलं की अशा बाजूनं तुमच्या विरोधात कार्य सुरू आहे. आणि मिलिंद मेश्राम साहेबांना हे 5 ऑगस्ट 2025 रोजी सुधारित पत्र नजूल तहसीलदाराला पाठवलं की चिंदूजी सोनटक्के यांचं घर फक्त 22.36 चौरस मीटर हे नोंदीमध्ये तपासणी केली असता आढळून आलं. हे मी म्हणत नाही तर मिलिंद मेश्राम उपायुक्त झोपडपट्टीचे मनपा आयुक्त म्हणत आहे. म्हणजे गव्हर्नमेंटच्या अधिकारावर दबाव टाकून यांनी चुकीचं पत्र हे काढायला लावलं होतं, परंतु आम्ही जेव्हा माहिती काढली त्यांना भेटलो तर अशा पद्धतीनं त्यांनी सुधारित नजूल तहसीलदाराकडे केलं. आणि यांना दुसरी गोष्ट हे सुद्धा नमूद केलं 629/2025 हा प्रलंबित दावा आहे. त्यांनी ह्यामध्ये म्हणून यांचा पट्टा आतापर्यंत मिळालेला नाही आणि जोपर्यंत हा दावा पूर्णत्व निकाली लागत नाही तोपर्यंत त्यांना पट्टा मिळणार नाही. त्यामुळे हे सर्व खटाटोप माझ्या विरुद्ध जे काही आरोप यांनी लावले, आणि मी माझ्या नियमानुसार बांधकाम करतो आहे, मी प्रोफेसर आहे, मी प्राध्यापक आहे, शाळेमध्ये मी शिकवतो आणि माझी शाळा संचालित करतो, विविध शैक्षणिक क्षेत्रात मी कार्य करतो, परंतु ह्या प्रकारे माझी बदनामी करण्याचं षडयंत्र राकेश गोसेकर, सोनटक्के परिवार, त्यानंतर शेंडे परिवार, जो सुमन शेंडे आहे त्यांचा कुठेच आखीवपत्रिका त्यांचं नाव नाही. ही प्रॉपर्टी लीज होल्ड प्रॉपर्टी आहे, ही मालिक मकबूलच्या प्रॉपर्टी नाही, ही वारसाने मिळण्याच्या कायद्यानं प्रॉपर्टी आलेली नाही. इथं मालू सोनटक्केला उभं केलं, उषा सोनटक्केला उभं केलं, ज्यांनी म्हटलं की वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे. 1931ला गोविंदा खातीला मिळालेली आहे आणि गोविंदा खाती यांचा संबंध मालू सोनटक्के सोबत नाही, त्यांच्या उषा हे त्यांचे चुलत सासरे होते. चुलत सासऱ्याची प्रॉपर्टी यांना मिळणार आहे का? त्यामुळे आणि हे सर्वांचे दावे सुरू आहे. या मालू सोनटक्केचा दावा कोर्टाने खारिज केला, त्या विजय सोनटक्केचा दावा खारिज केला आणि दावा खारिज करून आज चुकीच्या पद्धतीने मीडियाला बातमी देतात, माझी बदनामी करताय आणि याला कुठेतरी हे आपले जे लोकप्रतिनिधी यांनी बाजू समजून न घेता ह्या माझ्या विरोधात सर्व षडयंत्र रचलाय आणि या सर्वांविरुद्ध मी दिवाणी दावा करणार आहे, मानहानीचा दावा करणार आहे. आज आपल्या घरांचं बांधकाम सुरू आहे आणि ते किती स्क्वेअर फीट मध्ये आहे, आपण नक्षा सँक्शन केलेला आहे आणि आपण लीज पण घेतलेली आहे, तर त्याच्याबद्दल आपण काय बोलणार? हा जो मी नकाशा सँक्शन, बिल्डिंग मॅप सँक्शन केलेला आहे, हा कॉर्पोरेशन MITP ऍक्ट अंतर्गत मला सँक्शन दिलेला आहे आणि मला दबाव टाकून ह्या अशा प्रकारे नोटीस मला दिलेला आहे. हा नोटीस मध्ये अर्जदार सुमन शेंडे,
प्रमिला चिंदूजी सोनटक्के, उषा सोनटक्के आणि मालू सोनटक्के या 4 लोकांनी अर्जदार आणि मी अर्जदार सचिन काळवंडे असं दाखवलेलं आहे आणि यांच्या तक्रारीवरून मला हा नोटीस इश्यू झालेला आहे. आपल्याला प्लॉटची लीज मिळालेली आहे, त्या लीजचे आपण रिन्यूचे किती पैसे भरलेले आहे? मला जे लीज रिन्युअल झालेली आहे याचे एकूण आज पाहतो मी 10 लाख रुपये नजूल डिपार्टमेंटला भरलेले आहे. 60 वर्षाचे लीजचे पैसे भरलेले आहे, त्याच्यावर दंड मी भरलेला आहे. मी जे रजिस्ट्री मारली होती त्याचे मी मंजुरी नव्हती घेतली, एनओसी नव्हती, म्हणून माझ्याकडून दंड त्यांनी घेतलेला आहे. मी फ्रीहोल्ड केलेला आहे कायम मगबूजा. असे एकूण 10 लाख रुपयाचे रिसीट या नजूल डिपार्टमेंटच्या माझ्याकडे आहे. आपण जागेची मोजणी केलेली आहे? मी जागेची मोजणी केलेली आहे. 105.625 स्क्वेअर मीटर सिटी सर्व्हेनी मला मोजणी करून दिली. मला त्याचा नकाशा मंजूर करून दिला. माझी करपत तेवढ्या जागेची आहे. जागे मोजणीचे किती पैसे भरले आपण? जागेच्या मोजणीचे नियमानुसार जे जागा मोजणीचे पैसे असतात ते भरावे लागतात. जर तुम्ही साधारण मोजणी केली 3000 भरावं लागते, अति तातडीची केली तर दुप्पट पैसे भरावे लागते. पावती मिळालेली, त्याची पावती मिळालेली आहे. आम्ही मौकावर गेलो होतो जिथे तुमचं बांधकाम चालू आहे. सोनटक्के परिवार ते उपस्थित होता. त्यांचं असं म्हणणं होता की एक 85 वर्षाची एक म्हातारी आजी तिथे राहते, त्याच्यासाठी संडास बाथरूम त्यांनी बांधकाम केला होता. तुम्ही तो तोडला आहे ना, त्यांची जागा होती, त्याचे दावा आहे, त्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? प्रमिला चिंदूजी सोनटक्के आणि सोनटक्के परिवाराने जो दावा केलेला आहे की त्यांचा संडास मी तोडलेला आहे आणि त्यांना आता गैरसोय होत आहे, तुम्ही प्रत्यक्षात तिथे त्यांना न सांगता चौकशी करा. तिथे सोनटक्के परिवारातील जे 6 भाऊ 1 बहीण यांच्या परिवारातील एकही व्यक्ती तिथे राहत नाही. तिथे फक्त एक किरायदार वरच्या मजल्यावर राहतो आणि त्या किरायदारासाठी संडास बाथरूमची सोय तिथे आहे. आणि यांनी जे झोपडपट्टीचा स्लमपट्टा मागितलेला आहे, झोपडपट्टीचा स्लमपट्टा मिळते कोणाला? सर्वात पहिला प्रश्न हा माझा आहे. ज्यांना घर राहत नाही त्यांना झोपडपट्टीचा स्लमपट्टा मिळते. जो मंगेश सोनटक्के यांनी जे तुमच्या मीडियासमोर ज्यांनी तुम्हाला बयान दिलेला आहे, ज्यांनी माझ्या विरुद्ध तक्रार केली आहे, तो स्वतःच बल्लारपूरमध्ये नगर परिषद नोकरीला आहे. दुसरा विजय सोनटक्के, याचं स्वतःचं घर ज्या झेंडा चौक रोडवर पुढे जिथे हा माझा प्लॉट आहे त्याच्या समोर त्यांचं स्वतःचं घर आहे आणि संपूर्ण परिवार तिथे राहतो. याची बहीण पिंपळकर ही दर्शन कॉलनीला राहते आणि याची इतरही भाऊंच्या वेगवेगळ्या ठिकाणी घर आहे आणि यांच्या सर्वांचं घर असून यांनी हे सर्व माहिती लपवलेली आहे. त्यांना खरं तर पट्ट्याची गरज नाही. एखाद्या गोरगरीब व्यक्तीला किंवा ज्यांचे जे किरायदार तिथे राहतात तो पट्टा त्या किरायदाराला द्यावा अशी माझी मागणी आहे. यांनी सर्व बातमी चुकीची दिलेली आहे, सर्व माहिती चुकीची आहे. यांनी प्रशासनाची दिशाभूल केलेली आहे, यांनी सर्व लोकप्रतिनिधीची दिशाभूल केलेली आहे, प्रवीण दटके यांची दिशाभूल केलेली आहे, मोहन मतेची दिशाभूल केलेली आहे. परंतु लोकप्रतिनिधीला माझी एक विनंती आहे, तुम्ही ज्या पद्धतीनं त्यांची बातमी ऐकून त्यांच्या बाजू ऐकून तुम्ही लगेच फोन केला अधिकाऱ्याला, माझ्या विरुद्ध नोटीस काढले, मला त्रास दिला, पण तशीच बाजू माझी एकतरी वेळा ऐकून घ्यायला पाहिजे होती, माझे डॉक्युमेंट पाहायला पाहिजे होते आणि मला एक चान्स द्यायला पाहिजे होती. आपलं नाव सांगा. माझं नाव प्राध्यापक सचिन शंकरराव काळबंडे आहे. आणि त्यांच्या म्हणणं आहे सोनटक्के परिवारच्या की आमच्या कोणत्याही कोर्टात न्यायालयात कोणत्याही प्रकारच्या कोर्ट केस लंबित नाही. आम्ही माहिती घेतली आणि ते म्हणजे नकारत आहे. तुम्ही काय म्हणणार की तुमच्या त्यांनी जे केस टाकला होता तो लंबित आहे किंवा खारिज झाला आहे? मी काही म्हणण्यापेक्षा माझ्याजवळ हा पुरावा आहे आणि या पुराव्यामध्ये आपण स्पष्टपणे विषयामध्ये 629/2025 हा दावा प्रलंबित असल्याचं मिलिंद मेश्राम उपायुक्त झोपडपट्टी मनपा अधिकाऱ्यांना आपल्या दाव्यामध्ये म्हटलेलं आहे. एवढे मोठे अधिकारी जर दावा हा प्रलंबित आहे, चिंदूजी सोनटक्के यांचा दावा प्रलंबित असल्यामुळे सध्या पट्टी वाटप करता येणार नाही यांनी दावा म्हटलेला आहे, म्हणजे हा दावा खरा आहे की खोटा आहे? आणि त्याचा स्टेटस को नामंजूर झाला आणि दावा अजूनही प्रलंबित आहे. त्याचा आता 8 सप्टेंबरला पुन्हा हिअरिंग आहे. त्यांचे वकील 4 तारखेला अजूनही आलेले नाही, ते अनुपस्थित राहतात. कारण की याच्यासाठी की त्यांनी जो 800 फुटाचा दावा केलेला आहे ते असे खोटे प्रमाणपत्र भरून त्यांना ते करायचे, परंतु हे काम आम्ही थांबवलेलं आहे. आणि त्यांचा जोपर्यंत खरा चेहरा समोर लोकांसमोर येणार नाही तोपर्यंत त्यांना फक्त पट्टा मिळेल तर फक्त 200 फुटाचा मिळेल, 800 फुटाचा मिळणार नाहीये. तर आपण पाहू शकतो की सचिन कालवंडेजींनी सविस्तर आपल्या समोर खरा काय आहे, ऍक्च्युली तो प्रकरण आहे प्रॉपर्टीचा जो वाद सुरू आहे त्याच्या न्यायालयात खटला लंबित आहे. या लोकांनी मंगेश सोनटक्के परिवारचे मोठे भाऊ सचिन सोनटक्के आहे यांनी न्यायालयात एक याचिका दायर केली होती. त्यामध्ये एक इस्टे मागितण्यासाठी त्यांनी अर्जी लावली होती. ते अर्जी त्यांची फेटाळण्यात आली आहे कोर्टाकडून. आणि आता फायनल जो सूट आहे पेंडिंग आहे त्याची समोरची तारीख 8 सप्टेंबर 2025 आहे. म्हणजे यावर निदर्शनात येते, स्पष्ट होते की या मंगेश सोनटक्के परिवार आणि सचिन कालवंडे यांच्या बाद न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालय प्रलंबित असून
आम्हाला आम्ही ज्यावेळी तिथे गेलो स्पॉटवर तर 100% परिवारांनी आम्हाला खोटी माहिती दिली हे शुद्ध होते. कारण की न्यायालय प्रलंबित आहे प्रकरण तर आम्हाला सांगितलं पाहिजे होता. नंतर जसं आम्हाला माहीत पडलं की न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित आहे तर मी 100% परिवाराला मंगेश सोनटक्केला विचारपूस केली की बा तुमच्या न्यायालयात प्रलंबित आहे काही खटला, आम्हाला त्याचे कागदपत्र द्या, पाठवा. तर त्यांच्या स्पष्टपणे म्हणणं होता की न्यायालयात प्रकरण प्रलंबित नाही. पण आम्ही कागदपत्राचे सचिन कालवंडे यांनी आम्हाला दाखवले कागदपत्र, त्याची आम्ही शहानिशा केली. तर असं निदर्शनात येते की हा खटला प्रलंबित आहे. शेवटची तारीख 8 सप्टेंबर 2025 आहे. तर अशा प्रकारे आम्हाला असं वाटते की हा प्रॉपर्टीचे जे वाद आहे ते न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि न्यायालय जो अंतिम निकाल देईल तो सर्व दोघही पार्टीला मान्य केलं पाहिजे. तर आज जे आहे खरे तुमच्या समोर आता सचिन कालवंडे यांनी आपली बाजू मांडली. मंगेश सोनटक्के यांनी काही दिवस अगोदर आम्हाला जी बातमी दिली होती ती अपूर्ण बातमी होती, त्यामध्ये काही तथ्य आम्हाला दिसत नाही. म्हणून आज आम्ही सचिन शंकरराव कालवंडे यांच्याशी सविस्तर आमचं बोलणं झालं. यांनी सुरुवातपासून सगळी जी आहे माहिती आम्हाला दिलेली आहे. तर आम्ही आपल्या समोर ठेवत आहे. खरा काय खोटा काय आपण पहा आणि ही होती आजची खास खबर. बघत राहा 24 इंडिया लाईव्ह न्यूज. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला मदत करा. धन्यवाद. 24 India Live News.